कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हाय रेवती, मी तुला भेटायला आलोय। नाही, मजा नाही। हे यश, तू एवढा नर्वस का होतोयस? कम ऑन, बी कॉन्फिडेंट। हाँ, आणि तसंही रेवती काय लीला वहिनीचीच बहीण आहे ना, तर ती पण तिच्यासारखीच असणार, एकदम चिल। हाँ, चल, कम ऑन, बी कॉन्फिडेंट, यू कॅन डू इट। हाँ, तू काय मास्टर्स केलंयस, एरा गेरा नाहीयेस तू, आणि तसे तू इथे काय पहिल्यांदा थोडी आलायस, खूप वेळा येऊन गेलायस ना। हाँ, कम ऑन। यश, अरे रेवती आहे का? नाही अरे, केकच्या ऑर्डर आले होते ना तिला खूप, त्याच्या डिलिव्हरीसाठी गेली ती। अच्छा, पण झालाय बराच वेळ, आता येण्याची वेळ झालीये। ये तू थांब। नाही काकू, अरे असं काय करतोस, आलाच आहेस ना तर थांब। आणि तुला म्हणून सांगते, मक्याचा चिवडा केलाय मी काल। आवडतो तुला ना? हो माहितीये मला। बरं, मक्याचा चिवडा देते, चहा देते, रेवचे बाबा पण आहेत। चल आपण बसून गप्पा मारू। ये काकू, खरंच नको, नेक्स्ट टाइम येतो ना, नक्की येतो नेक्स्ट टाइम। हो का यश? कशासाठी तो इथे आला असं सांगितलं नाहीस? अरे हो हो, विसरलो। काल मी आणि रेवती मार्केटमध्ये गेलो होतो ना, तर आम्ही बेकिंगचं सामान घ्यायला गेलो होतो, तुम्हाला काल म्हणालेलो। हो बरोबर। तर माझा जो बेकिंग ट्रे होता ना, तो चुकून रेवतीच्या पिशवीत राहिला, तर म्हणून तोच बेकिंग ट्रे घ्यायला आलो होतो। अच्छा, फोन का नाही केलास तिला? अरे हो हो, पण मी म्हणालो की ट्रे घ्यायचाच आहे, उगाच फोन कशाला ना। बरोबर। पण म्हणजे नक्की ट्रे राहिलाय असं आठवतंय? हो हो हो, खरंच राहिलाय ट्रे। हो का? हो। बरोबर, मी बघते। हा, कशाला खरं बोललो? रेवतीला भेटता यावं म्हणून तर काल एवढं सेटिंग केलं ना, नसलेल्या मैत्रिणीचा बर्थडे काढला, तिच्यासाठी बेकिंगचं सामान विकत घेतलं, आणि त्यातला अख्खा एक बेकिंगचा ट्रे हळूच रेवतीच्या पिशवीत टाकून ठेवला, आणि आता त्या चान्सची पण माती केली मी। काय रे? हा आहे का? हाच ट्रे आहे। चला येऊ आता? येतोस? हो। हे झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।